हनुमंत या जगामध्ये आले, त्यांनी या जगामध्ये रामाची सेवा केली आणि त्याच रामानं भगवान शिवाची प्राणप्रतिष्ठा केली. असे जे दोन्ही देव आहेत ते अभिन्न आहे. ते तत्व आपल्याला समजावं, नरकापासून आपली मुक्तता व्हावी याच्यासाठी आज अयोध्येमध्ये मंदिर बांधलं. ते अयोध्येचं केवळ एका गावचं मंदिर नाहीये. जसं या ठिकाणी देखील आपलं राम मंदिर बांधल्यानंतर त्या ठिकाणी संकल्प केला गेला की हे राम मंदिर सर्व विश्वाच्या कल्याणात प्रित्यर्थ आतापासून हे सर्व जगासाठी, हे सर्व जो येईल त्याच्यासाठी हे सर्व खुलं आहे. यावं, भक्ती करावी आणि आपल्या जीवनाचा तरणोपाय करून घ्यावा. हे जे मंदिर त्या ठिकाणी झालं, ज्याच्यासाठी अनेकांनी बलिदान केले, तर त्या मंदिरामध्ये आपण तर जाऊ शकत नाही, म्हणजे आज जाऊ शकत नाही. कारण प्रत्येकाची आस्था आहे की तिथं गेलं पाहिजे. म्हणून जिथं जिथं आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होता येईल, आपल्या गावामध्ये मंदिर बांधून, नाही मंदिर बांधता आलं तर भजन कीर्तन करून, कथा कीर्तनाचं आयोजन करून प्रत्येक जण त्या कार्यक्रमामध्ये, कारण तो आपल्या देशाचा असं म्हणण्यापेक्षा विश्वाचा कार्यक्रम आहे. कारण भगवान राम आता सांगितलं, एक राम दशरथ का बेटा, असं कोणी म्हणत असेल तर ते केवळ संकुचित भावना आहे. वही राम घटघट में बैठा, वही राम का सकल पसारा, वही राम सबसे न्यारा. अशा प्रकारे आज ते मंदिर, जसं सुरुवातीला सांगितलं की जे अगोदर तिथं जात होते, पाहत होते, आपली जी सनातन संस्कृती आहे यांनी कोणत्याही धार्मिक स्थळावर ते अतिक्रमण केलं नाही, कोणतं मंदिर तोडलं नाही, कोणतंच मंदिर तोडण्याची भावना नाहीच. भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जातात तर तिथं नारळ देखील फोडत नाही, तोडत नाही, भगवान शिवाला अर्पण करून देतात. तोडण्याची भावना या सनातन धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये नाहीये. सनातन धर्मामध्ये फक्त जोडण्याची भावना आहे की प्रत्येकाला आपण जोडलं पाहिजे, संघटित केलं पाहिजे, सर्वांचा उद्धार झाला पाहिजे.